आपण पाहताय महाधुरळा. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. नमस्कार. महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. सध्या कोल्हापूर जिल्ह्यातच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रात चर्चा आहे ती गोकुळ निवडणुकीची. गोकुळच्या विद्यमान संचालकांची मुदत 4 मेला संपणार आहे. त्यामुळे 5 मे पासून नेमकं प्रशासक येणार म्हणजे सरकारी अधिकारी प्रशासक म्हणून नियुक्त होणार की विद्यमान संचालक मंडळालाच पुढं मुदतवाढ मिळणार की विद्यमान संचालक मंडळ हेच प्रशासक म्हणून काम करणार. या 2-3 पर्यायासंदर्भात सध्या चर्चा सुरू असतानाच गोकुळची निवडणूक प्रक्रिया या आठवड्यात सुरू होण्याची शक्यताही निर्माण झालेली आहे. सर्वांना आता गोकुळची निवडणूक व्हावी असं वाटत असल्यामुळं विशेषतः संचालक मंडळाने आता या संदर्भातली गती घेतलेली आहे. कारण सगळ्याच संचालकांना वाटते की आपण संचालक असतानाच निवडणूक व्हावी, यासाठी संचालक मंडळाने आता प्रयत्न सुरू केलेले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून बहुतांशी संचालकांनी आता कोल्हापूर जिल्ह्यातल्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतलेल्या आहेत. त्यामध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांच्यापासून ते आमदार विनय कोरे, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, आमदार चंद्रदीप नरके यांच्या भेटी झालेल्या आहेत. आता आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि आमदार अमल महाडिक यांची भेट राहिली आहे. ती भेट झाल्यानंतर साधारणतः लक्षात येईल की निवडणुकीचा कार्यक्रम कधी लावला जाईल आणि नेमकं निवडणूक प्रक्रिया कशी राबविली जाईल, जे बिनविरोध निवडणुकीसाठी कोणत्या माध्यमातून प्रयत्न होतील. कारण एकीकडं 1108 ज्या संस्था आहेत, अवसायन प्रक्रिया त्यांच्यावर सुरू आहे. न्यायालयीन प्रक्रिया आता थोड्या काही प्रमाणात थांबलेली आहे. कारण मंत्री हसन मुश्रीफ यांनीच न्यायालयातनं ती माघार घेतलेली आहे. त्यामुळं या 1108 संस्थांची सुनावणी प्रक्रिया सहाय्यक निबंधकाकडून सुरू झालेलीच आहे. कारण आता त्यांना नोटिसा पाठवलेल्या आहेत. या संस्थांना मतदानाचा अधिकार मिळावा म्हणून एकीकडं विविध पातळीवर प्रयत्न सुरू झालेले आहेत आणि दुसरीकडे न्यायालयीन प्रक्रिया ही सुरू होण्याची शक्यता आहे. कारण यांचा हक्क द्यावा म्हणून आता सगळे संचालक प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आता ती एक प्रक्रिया एकीकडे सुरू असताना दुसरीकडे यांना वगळून जरी निवडणूक झाली तरीही काही हरकत नाही असं म्हणणाऱ्यांचा एक गट आहे. पण कोणत्याही परिस्थितीत आता निवडणूक व्हायला हवी. 5470 की 3800 एवढाच प्रश्न आहे. म्हणजे किती सभासद निवडणुकीला पात्र असतील, मतदानाला पात्र असतील, हा सध्या चर्चेचा विषय आहे. पण त्या दृष्टीनं हालचाली सुरू असतानाच आता अचानक काल विभागीय उपनिबंधक पुणे यांनी मतदार यादी करण्याच्या सूचना सहाय्यक निबंधकांना दिलेल्या आहेत. फक्त ही मतदार यादी तयार करताना 1108 ज्या वादग्रस्त संस्था आहेत त्यांना घेऊन करायचं की त्यांना वगळून करायचं, हा या संदर्भातला स्पष्ट सूचना या दिलेल्या नाहीत. साधारणतः उद्यापर्यंत हे स्पष्ट होईल की या 1108 संस्थांना घ्यायचं की नाही. त्यानंतर कदाचित तातडीनं प्रक्रिया सुरू होईल. पण इतर मतदार कोण, मतदार यादीमध्ये कुठल्या संस्थेचा समावेश असेल, याची प्रक्रिया मात्र आता उद्यापासूनच सुरू होणार हे नक्की आहे. म्हणजे आता निवडणूक प्रक्रियेला साधारणतः 3.5 महिने लागतात असं या दुग्ध विभागातल्या अधिकाऱ्यांचं मत आहे. जे एप्रिल, मे आणि जून साधारणतः 3 महिने या विभागाला मिळू शकतात. म्हणजे जूनच्या शेवटच्या आठवड्यात ही निवडणूक
घेतली जाऊ शकते. फक्त ती निवडणूक प्रक्रिया आता ज्या अर्थी मतदार यादी तयार करायला सुरू करा असं म्हटलं गेलं, त्या अर्थी निश्चितपणे निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली असं म्हणते. यापूर्वीच ती सुरू झाली होती, पण 9 तारखेला अचानक न्यायालयीन प्रक्रियेत हा विषय गेल्यामुळं ती थांबवण्यात आली आणि ती पुन्हा एकदा सुरू करण्याच्या सूचना मिळाल्या आहेत. त्यामुळे आता उद्यापासून निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार हे नक्की आहे. पुढच्या 3 महिन्यात ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन जूनच्या शेवटच्या आठवड्यात निवडणुका होऊ शकतात. साधारणतः सध्या तरी ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठीच प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यासाठी सगळे नेते एकत्र येताना दिसत आहेत. संचालक तर यापूर्वीच एकत्र आलेले आहेत. कुणालाही निवडणूक नको आहे. टोकनमध्येच ज्या पद्धतीने टोकन देण्यात आलं तो आकडा पाहता प्रचंड मोठा आकडा आहे. निवडणूक लागली तर किती कोटीचा चोराडा होईल हे सगळ्या नेत्यांना माहीत आहे. त्यामुळं एवढ्या मोठा जे काय रक्कम आहे ती खर्च करूनही निकाल काय लागणार हे सुद्धा सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे निकाल जर एखादा विशिष्ट लागणार असेल तर त्यासाठी एवढा चोराडा कशासाठी असाही प्रश्न काही नेते खाजगीमध्ये विचारत आहेत. त्यामुळं आता या सगळ्या पार्श्वभूमीवर एक कुजबूज सुरू आहे की अदृश्य शक्ती गोकुळमध्ये काम करते. ही अदृश्य शक्ती नेमकी कोण हे सगळ्यांना माहीत असताना सुद्धा कुणीही नाव घेत नाहीत. सध्या तरी गोकुळच्या जे काय मध्यंतरी निवड झाली अध्यक्षपदाची तेव्हापासून गोकुळची सूत्र ही जिल्हा पातळीवर राहिली नाहीत, ती मुंबई पातळीवर पोचली. म्हणजे मुंबईमध्ये सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोचलेले आहेत. आता एकीकडे असं प्रयत्न सुरू आहे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू झालेत की लवकर निवडणुका व्हाव्यात, त्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट व्हावी, चर्चा व्हावी आणि ही निवडणूक बिनविरोध होण्याच्या दृष्टीनं प्रयत्न व्हावेत यासाठी प्रयत्न सुरू झालेले आहेत. पण या सगळ्या गोष्टीत अदृश्य शक्तीचा विरोध आहे का? नेमकं ही शक्ती काय करत आहे याची ही उत्सुकता निश्चित असली तरी एकूणच निवडणुका बिनविरोध होण्यासाठी मात्र अनेकांचा विचार सकारात्मक आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर सध्या जागा वाटप सुद्धा बऱ्यापैकी प्रत्येक नेत्यांचं झालेलं आहे. जे कोणत्या पक्षाला किती, कोणत्या गटाला किती याची प्राथमिक चर्चा झालेली आहे. त्यासाठी खास बैठक झालेली नाही, पण प्राथमिक चर्चा निश्चितपणे झालेली आहे. त्या चर्चेनुसार 7-7-3-1चा फॉर्म्युला हा कधीच ठरलेला आहे. फक्त मध्यंतरी काही अडचणीमुळे ती चर्चा थांबली, पण पुन्हा एकदा ती चर्चा आता सुरू होणार. 7 भाजप, 7 राष्ट्रवादी, 7 शिवसेना, 3 जनसुराज्य आणि 1 यड्रावकर गट हा फॉर्म्युला आहे. कदाचित 1-2 जागा इकडं तिकडं होतील. राष्ट्रवादीची ताकद जास्त असल्यामुळे त्यांना जास्त जागा मिळण्याची चिन्ह आहेत. अशावेळी भाजपच्या जागा कमी होण्याची चिन्ह आहेत. पण या एकूणच फॉर्म्युल्यावर चर्चा होईल आणि निवडणूक बिनविरोध होण्याच्या दृष्टीनं सध्या तरी अदृश्य शक्तींना सोबत घेऊन हे काम करण्यासाठी प्रयत्न सुरू झालेले आहेत. एकीकडं सगळे संचालक नेत्यांना भेटत आहेत, दुसरीकडं प्रशासक येऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहे. प्रशासक आलाच तर तो सरकारी अधिकारी येऊ नये, तर आहे त्या संचालक मंडळाला मुदतवाढ मिळावी असेही प्रयत्न सुरू आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर पुढच्या 4-5 दिवसात अतिशय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. त्या नेमक्या काय मी निश्चितपणे सांगेनच. पण सध्या तरी गोकुळमध्ये चर्चा आहे ती अदृश्य शक्तीची, प्रशासक येणार की नाही याची आणि निवडणूक लागलीच तर ती कधी याची. या सगळ्या ज्या चर्चा आहेत या आठवड्याभरात या चर्चेला किमान स्वल्प विराम मिळेल आणि निश्चित काहीतरी गोकुळमध्ये घडेल हे नक्की आहे. काय घडेल याची बातमी निश्चितच मी देईनच, पण सध्या तरी चर्चा गोकुळमध्ये काय आहे हे आपल्याला सांगितलेलं आहे. प्रशासक येऊ नये यासाठी धडपड सुरू झालेली आहे. धन्यवाद.